म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एकच शिवसेना असावी, म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी एकत्र यायला हवं असं तुम्हाला वाटतं? सध्या तरी बरोबर चर्चा आहे, तीच पाहिजे. ते नक्कीच, मात्र सध्या चर्चा त्रिभाजन तरी फक्त झालेलं आहे. ठाकरेंचीच चर्चा त्रिभाजन आहे. कीर्तिकरजी, मला आणखी एक विचारायचंय की समजा दोन बंधू एकत्र आले, तुम्ही म्हणता की ठाकरेंची आहे. दोघंही गर्दी मतांमध्ये परिवर्तित करण्यामध्ये यशस्वी ठरतील असं तुम्हाला वाटतं. मग ही जी मतं आहेत, आता आपण फक्त मुंबई महापालिका आपण पकडूया हो. किंवा महापालिकांच्या निवडणुका पकडूयात, तर ही जी मतं आहेत ही मतं कोणाची कोणाकडे जातील? कारण भाजपची मतं भाजपकडे राहणार. मग ही जी मतांचं विभाजन किंवा मतं जी आहेत ती एकनाथ शिंदेची मतं, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची मतं ही ठाकरे बंधूंकडे वळतील असं नाही का वाटत तुम्हाला? हे बघा, शिवसेनेच्या मतामध्ये विभाजन होतं आणि म्हणून शिवसेनेचं नुकसान होतं. हे सरळ गणित आहे. हे अगदी सरळ कोणालाही सांगता येईल. आणि आता हे त्रिभाजन आहे. आता हे दोन बंधू मधलं जे आहे जनाधार, हा तरी कमीत कमी मिळेल त्यांना. एकनाथ शिंदेला त्यांना भाजपबरोबर लढायचं आहे, कारण एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजप प्रणित आहे. उद्धवची आतापर्यंत शिवसेना ही काँग्रेस प्रणित आहे. आम्हाला दोन्ही शिवसेना, भाजप प्रणित किंवा काँग्रेस प्रणित शिवसेना, त्याऐवजी आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना आहे ही आम्हाला प्रमाण आहे. ही करण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. मतदार या ठिकाणी त्याच पद्धतीने विचार करतील. आणि जर दोन बंधू एकत्र आल्यानंतर एक चांगलं वातावरण महाराष्ट्रात, जे गढूळ झालेलं शिवसेनेचं वातावरण आहे ते स्वच्छ व्हायला मदत होईल, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. कीर्तिकरजी, यामध्ये सगळ्यात मोठा अडसर असणार आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची साथ सोडावी असं मनसेला वाटतं. आणि उद्धव ठाकरे यांना असं वाटतं की मनसेची भाजपशी आणि शिंदेची जवळीक साधू नये, तर त्यांनी त्यांचा हात सोडावा, आम्ही यांचा हात सोडतो. तर अशी ही युती होऊ शकेल असं वाटतं का तुम्हाला? हे बरोबर आहे दोघांनी मांडलेलं. काँग्रेसची साथ सोडायलाच पाहिजे उद्धव ठाकरेंनी. आणि भाजपचं साथ मला वाटत नाही राज ठाकरे भाजपच्या साथीला जातील. ते गेलेच नाहीत कधी. कळले की नाही? भाजप विरहित, काँग्रेस विरहित शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे. ती त्यांनी करावी. तेवढे ते हुशार आहेत. त्यांना माहिती आहे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये, कार्यकर्त्यांच्या मनात काय भावना आहेत. जी, जर दोन्ही ठाकरे बंधू